तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या लॉंग ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता आपण गाडी भरून आलो क्रिशरून. आता घेऊन चाललो आपण गाडी स्टॉकवर. सध्या आपलं काही ऑर्डर नाही, मग स्टॉकवर घेऊन जायची आहे. तिथे जाऊन आपण गाडी उभा करू, मग पाहू कुठं खाली करायची काही नाही. ऑर्डर आल्यावर खाली करायला लागेल. मग सध्या भरेल ना. आता गाडी पा किती भारी लोकेशनवर थांबेल मी. गाडी पण एकदम फुल भरेल, एवढं भारी वाटते ना. एकदम फोटो काढू घेतो मी आता इथून. गाडी आता उभा केली तर आपण तसे गाडी सगळे टायर वगैरे चेक करून घेऊ, कारण पंक्चर तर नाही. कारण या रोडनं कुठंच मग पंक्चरचं दुकान पण नाही, काहीच नाहीये. नंतर आपलीच जाईल नको व्हायला, मग सगळे टायर चेक करून घेऊ सध्या आपण. हा टायर तर ओके, याला काही टेन्शन नाही. बाकीचे टायर पण चेक करून घेऊ आपण. पंक्चर तर नाही होणार, कारण नवीनच टायर आहे. आपलं टायर काय अजून कट वगैरे तर काहीच व्हायला नाही. सगळे टायर एकदम ओके. हा दोन्ही पण चांगले आहे, समोरचा पण चांगला आहे. थोडी अडचण आहे, झाडाखाली उभा करून देईन ती गाडी मी आता. चला गाडी घेऊन आपण जाऊ. गाडी चालूच आहे आता सध्याला. स्टॉकवर जाऊन गाडी घेऊ. जो आता उभा राहू सध्या, मग नंतर ऑर्डर आली तर गाडी घेऊन जाऊ. नाही तर मग ते स्टॉकवर थांबू आपण. तोपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक पण देतो, ते जाऊन पण आपलं फॉलो करून घ्या. माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा येईल, कारण सर्दी झाली. सर्दीनं तर एवढं परसेंट करणं लावलं ना, लयच काल जाम, सगळं जाम झाले. आवाज बी चेंज झालं त्याच्यामुळं. तरी पण काम आल्यावर व्हिडिओ टाकला तुमच्यासाठी. प्रेम राहू द्या तुमचं असंच काय माझ्यावर. इंस्टाग्रामवर आपले आता 2100 फॉलोअर्स पूर्ण आले. लवकरच आपले 3000 पण करायचे. आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही लवकर 1000 सबस्क्राईब करून टाका. बाहेर एवढं ऊन आहे ना खतरनाक. व्हिडिओ तर तुम्हाला एवढं दिसणार नाही, पण बाहेर एवढं ऊन आहे ना, विचारूच नका डायरेक्ट. कारण आपली एसी डायरेक्ट फुल एसी लावून दिली आपण तर. कारण उन्हात एवढं उन्हात म्हणजे तर विषयच नाही. मग एसीमुळे तर थोडं बरं वाटतंय गाडीत. नाही तर गाडीत बसू सुद्धा वाटत नाही एवढ्या उन्हात. आता आपण या सिंगल रोडला आहे. पुरा इथून सिंगल रोड आहे. राजगाव वाळूजकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यात आपण जात असतो जास्तीत जास्त. चुकून बिल्डिंग साईड कोण जात नाही, कारण इकडे आपला स्टॉक जवळ पडतो. त्यामुळे याचा रस्त्याने जातो मी. आणि इथं पुरा सिंगल रस्ता आहे, तर जास्त गाडी पण पळू शकत नाही आपण. कारण समोर गाडी, डबल गाडी आल्यावर मोठी गाडी पास होत नाही. त्याच्यामुळे दम्माने जातो आपण. आणि रस्त्यात बी कुठं गड्डे आहे. ते गड्डे आता त्याच्यामुळे दम्माने जावं लागतं. अशी डबल गाडी येते पहा, त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाहून चालावं लागतं. कारण सिंगल रोड आहे, डबल गाडी म्हणल्यावर गाडी घासते डायरेक्ट. मग रस्ता बाकी ते ओके. बाकीचे पुरे झाडं वगैरे तर आता रस्त्यावर आले. यांचं कटिंगचं काम चालू आहे. झाडं वगैरे तोडताय वाटतं. आणि आपली गाडी एक साईडने चालू राहिलो आपण, कारण तिकडून सगळे झाडे फटाफट लागू राहिले गाडीला. ना पण असं जिकडे साईडने चाललो आता. असं वाटतंय कालच्या वारा होतं ना मध्ये झाडे असे झाले का नो. वारा आला असं निघून डायरेक्ट, कारण की वारा होतं होतं काल आमच्या इकडे. तर खंब्यान तेच पडले डायरेक्ट, त्याच्यामुळे पुरे झाडे इकडे आले. हे बघा पूल आला आता इथं. नारायणपूरच्या थोडं मागं पूल आहे. पाणी वगैरे आहे थोडस. पुलावून चाललो आपण आता ही गाडी घेऊन डायरेक्ट. आता सध्या मी वाळूज मध्ये आलोय. वाळूज मधून आपलं मेन रोड लागतो, नगर रोड. त्या रोडने लेफ्ट मारून आपल्याला डायरेक्ट कामगार चौकात जायचंय. मग पाहतो मेन रोड. इकडून डायरेक्ट इकडून त्या साईडनं जातो डायरेक्ट नगरला आले, नगर रोडला. इकडे आपल्याला जायचंय सरळ कामगार चौकात. हे ढगात वातावरण पाहणं किती एकदम ओके वाटतंय. फिलिंग डायरेक्ट ढगात आहे. गाडी चालवलं एकदम ओके वाटतं. फक्त पाऊस आला पाहिजे आता. हे बघा घरवारी कंपनी. याच्या पुढे नंतर बजाज आहे. बजाजच्या नंतर कामगार चौक. तिथून काय आपला स्टॉप पण जवळच आहे. मग कामगार चौकातून आपण लवकर चौकात जाऊन मग उभं राहू तिथं. आता बजाज, ही बजाज कंपनी. आता थोडंच पुढं आपलं कामगार चौक आहे. हे बाकीची फसली डायरेक्ट पलीकडं साईडनं डायरेक्ट मध्ये बसून गेली. आहे कामगार चौक. कामगार चौक ते FDC तिकडे जॉन्सन कंपनीकडे जाणार रस्ता. रस्त्याच काम चालू. एवढी खतरनाक ट्रॅफिक जाम होते ना. आज रविवार आहे. आज रविवार असल्यामुळे भरपूर कंपन्याला सुट्ट्या आहे. ट्रॅफिकच नाही. मग आलो होता आपण स्टॉकवर. गाडी उभा करून दिली सावलीमध्ये. सध्याला आपलं काही ऑर्डर नाही. बघा गाडी लावून दिली सावलीनं. आता आभाळ पण चांगलंच होत आहे. नाही तर एवढे मोठे झाड आहे ना, लय मोठी सावली राहते. आता आपल्याकडे कमी मटेरियल आहे. इथं सगळं मटेरियल संपलं, तिकडं मटेरियल संपलं. तिकडंच थोडंफार मटेरियल तुम्हाला झूम करून दाखवतो. हे थोडंफार मटेरियल आता हे पण उचलून घ्यायचे, कारण जागा रिकामी करायची आपल्याला. जागा रिकामी झाली का मग आपला स्टॉक दुसरीकडे जाणार आहे. ही आपली गाडी भरून उभं करून दिली. लिंबा झाड आहे, सावली खात लावून दिली. ते तिकडे आपण आपला ट्रॅक्टर लावून दिलाय, सध्याला उभा करून दिलाय. ऑर्डर नाही तर मग त्याला काही हलवलंच नाही. गाडी भरायची येत नाही ना आपल्याला. आपण डायरेक्ट बीड घेऊन गाडी भरून आलो होतो. जेव्हा आपला स्टॉक आहे पुरा. एवढी मोठी जागा आहे. इकडे मटेरियल काय, तिकडे मटेरियल. तिथे गाडी उभा आणि झाडं पा किती ओके वाटते. सगळे एक लाईनीच आहे. तरी बरेचसे आता इथं कटिंग झालेले झाडं. या बी झाडाला जास्त काही पाला वगैरे नाही.
तर आता वाजले 6, आपली गाडीला काय अजून ऑर्डर आली नाही. आता ही गाडी आपली इथे स्टॉकवर खाली करून टाकून आपण जाऊ घरी, कारण 6चा आपला सुट्टीच टाइम आहे, सुट्टी झाली आता आपल्याला जायचंय घरी. ही गाडी आपण इथे स्टॉकवर खाली करून टाकून जाऊ घरी. आता ही जी गाडी आपण इथंच खाली करून टाकू, ही जागा आहे आपली स्टॉकवरची, आपली खडी भरायला तिथंच खाली करून टाकू आपण एवढ्या जाग्यात. ही गाडी आपली भरलेली गाडी खाली करून मग आपण जाऊ डायरेक्ट घरी. आता आपलं सुट्टीच टाइम झाला, 6 सुट्टीच टाइम, त्याच्यामुळे घरी जावं लागेल ना. आता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या असेच आता डेली ब्लॉगिंग करत राहणार आपण. ब्लॉग यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला. आपण डेली ब्लॉगिंग आता करत राहणार आहे. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.